नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं मनीषाज व्हॉइस या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात पूजा करण्यासाठी आपल्या घरात एक देवघर असते. सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी घरात देवघर असणे आवश्यक आहे. घरात देवघर किंवा पूजा करण्याची जागा असल्यामुळे सर्व प्रकारच्या समस्या स्वतःच दूर होत असतात. विशेषतः आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी देवघर असणे फार गरजेचे आहे. घरात देवघर असल्यामुळे आर्थिक भरभराट होत राहते. घरात असलेल्या पूजास्थानामुळे घरातील लोकांचा परस्पर संबंध चांगला राहतो. परंतु देवघरात चुका झाल्या असतील तर सर्व उलट होते. आम्ही तुम्हाला अशा 10 चुका सांगत आहोत जे देवघरात अजिबात करू नयेत. एखाद्या मंदिरात किंवा पूजेच्या ठिकाणी नियम पूर्णपणे पाळल्यासच आपल्याला चांगले फळ मिळू शकते. यासाठी देवघर योग्य पद्धतीने स्थापित करणे, देवतांची स्थापना करताना नियमांचे पालन करणे आणि मंदिर किंवा उपासना स्थानाला जागृत ठेवणे आवश्यक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. साधारणतः आपले देवघर हे घराच्या ईशान्य दिशेस असावे. जर आपण हे ईशान्येत करू शकत नाही तर किमान पूर्व दिशेस करा. आपण फ्लॅटमध्ये असल्यास फक्त केवळ सूर्यप्रकाशाची काळजी घ्या. पूजा करण्याचे ठिकाण एकदाच निश्चित केले पाहिजे आणि पुन्हा पुन्हा ते बदलू नका. देवघराचा रंग हलका पिवळा किंवा पांढरा ठेवा. गडद रंग टाळा. मंदिरात त्रिकोणी किंवा घुमट ठेवण्याऐवजी केवळ लहानच देवघर बनवा. मंदिरात देवी देवतांची स्थापना करण्याचे नियम जाणून घ्या. मंदिराचा आकार मोठा ठेवण्याऐवजी पूजा करण्याचे ठिकाण बनवा. या ठिकाणी देवी देवतांची गर्दी करू नका. ज्याची आपण प्रामुख्याने पूजा करता अशा देवी किंवा देवाची प्रतिमा किंवा मूर्ती एखाद्या मठाच्या किंवा पोस्टवर असू द्या. इतर देव शेजारी स्थापित केले जाऊ शकतात. जर मूर्ती स्थापित करणार असाल तर मूर्ती 12 बोटापेक्षा जास्त मोठी नसावी आणि फोटो देखील अधिक मोठे नसावे. पूजेच्या ठिकाणी शंख, गोमती चक्र आणि पाण्याने भरलेले पात्र कायम ठेवा. देवघर किंवा पूजास्थळ कसे जागृत करावे? एकाच वेळी दोन्ही वेळाची उपासना करण्याचे नियम बसवा. संध्याकाळच्या पूजेच्या वेळी दिवा लावा. त्या ठिकाणी दिवा हा प्रार्थनास्थळाच्या मध्यभागी ठेवा. पूजेच्या आधी थोडे कीर्तन किंवा उच्चार करून मंत्रजप केल्यास पूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा येते. देवघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा आणि तिथे पाण्याने भरलेली छोटी घागर कायम असू द्या. जर तुम्ही कोणतीही पूजा केली असेल तर तुम्हाला गुरुमंत्र मिळाला नसेल तर गायत्री मंत्राचा जप करावा. पूजेनंतर प्रसाद म्हणून अर्पण केलेले पाणी घ्या. देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. देवघरात कुलदेवता, देवी, अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे. तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्यात. पारंपरिक मूर्तींचीच पूजा केली पाहिजे. मूर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे. मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको. नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नयेत. महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे, मूर्तीच्या स्वरूपात नाही. पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आणि जर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनीषाज व्हॉइस या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.